दीपक हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरामधील प्रतिष्ठित घराण्यातील 33 वर्षाचा मुलगा होता. त्याच्याजवळ स्वतःची गाडी होती. त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र त्याचे लग्न ठरत नसल्यामुळे घरातील नेहमी त्याच्या लग्नाच्या काळजीत असायचे. आई, भाऊ, वहिनी व पुतण्या या सर्वांसोबत दीपक राहत होता. एके दिवशी त्यांच्याकडे संगीता बापू आयरे नावाची महिला आली. तेव्हा दीपकच्या आईने तिला आपल्या घरी चहा पाण्यासाठी बोलवले. तिच्याशी गप्पा मारता मारता संगीता आयरे यांनी दीपकच्या आईला विचारले, तुमचा लहान मुलगा काय करतो? तेव्हा दीपकच्या आईने सांगितले, आमच्या दीपकची स्वतःची गाडी आहे, तो ड्रायव्हिंग करतो, मात्र त्याचे लग्न अजून झाले नाही. तेव्हा संगीता म्हणाली, माझ्या नात्यातील एक मुलगी आहे, तिचे नाव मीना नंदू पानपाटील, राहणार रावळगाव असे आहे. मी तिच्या आईवडिलांना सांगते, तुम्ही मुलीला पाहून घ्या, मग आपण काय ते ठरवू. संगीता आयरे यांनी लग्नाचा विषय काढल्यावर दीपकच्या आईला खूप आनंद झाला. एप्रिल महिन्यात दीपक आपल्या परिवारासह रावळगाव तालुका मालेगाव येथे मीनाला बघण्यासाठी गेला. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर दीपकने मुलगी पसंत असल्याचे सांगितले. संगीताला तशी माहिती दिली असता लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मीनाचा मावस भाऊ उमेश राजेंद्र दानी, राहणार अंतापूर तालुका सटाणा, हाही आला होता. उमेशने दीपक व त्याच्या परिवाराकडून काही बोल्या सोडून घेतल्या. त्यात त्याची बहीण मीनाचा लग्नाचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल, तसेच बसण्याचा खर्च 1,00,000 रुपये आणि आम्ही रावळगावहून सटाण्याला येऊ त्याचा खर्च 50,000 रुपये द्यावा लागेल. तेव्हा भारत बच्चाव यांनी मध्यस्थी करून मार्ग काढल्यावर मीनासोबत दीपकचा विवाह ठरवण्यात आला. लग्न ठरल्याने दीपक आणि त्याचा परिवार खुश होता. दिनांक 17 जून 2025 रोजी लग्नाची तारीख ठरली. त्यानुसार त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. लग्नाला 2 महिन्यांचा कालावधी असल्याने दीपक फोन लावून मीनाशी नेहमी बोलत होता. मात्र बऱ्याच वेळा तिचा फोन वेटिंगला येत होता, पण दीपकने त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान दिनांक 16 जून 2025 रोजी मीनासोबत दीपकचा रावळगाव येथे साखरपुडा झाला, तर सटाणा येथे येऊन हळदीचा कार्यक्रम झाला. दिनांक 17 जून 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात दीपकचा विवाह मीनासोबत धूमधडाक्यात लागला. लग्नासाठी दीपकने 6 ते 7 लाखाचे कर्ज काढून धूमधडाक्यात लग्न केले होते. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. दीपकने मीनाला लग्नात मणी आणि मंगळसूत्र, कानातील व पायातील चांदीचे पैंजण, जोडवे, तिला रोज लागणारे कपडे, 7-8 हजाराच्या महागड्या साड्या घेऊन दिल्या होत्या. लग्न झाल्यावर पहिल्या मुळासाठी मीना ही दिनांक 19 जून 2025 रोजी तिचे नातेवाईक घेऊन आलेल्या ॲपे रिक्षा बसून माहेरी गेली. माहेरी जाताना मीनाने लग्नात केलेली 5 ग्रॅमची अंगठी, मंगळसूत्र, बेले, लच्छा, जोडवे, दीपकच्या आईच्या गळ्यातील सोन्याची चेन, 1 तोळ्याचे कानातील टोंगल, पुतण्याला वाढदिवसाला घेतलेली 3 ग्रॅमची अंगठी, साड्या, कपडे घेऊन ती माहेरी गेल्याचे सगळ्यांच्या लक्षात आल्याने दीपकला धक्काच बसला. आपल्या दागिन्यांबरोबर घरातील आई व पुतण्यांचे दागिने घेऊन गेल्याने त्याला शंका आली. ही बाब लक्षात आल्यावर दीपकने तिच्या मोबाईलवर फोन केला आणि म्हणाला, मी तुला घ्यायला येणार आहे. तेव्हा तिने फोन कट केला. त्यानंतर तिचा फोन लागलाच नाही. त्यानंतर तो बंद लागू लागला. दरम्यान दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता दीपकची सासू म्हणजे मीनाची आई संजना पानपाटील हिने दीपकला फोन करून सांगितले, तुम्ही आज येऊ नका, आमचे नातेवाईक आजारी आहे, आम्ही सर्वजण तिकडे जात आहोत. तेव्हा दीपकने तिला विचारणा केली, कोण आजारी आहे, मी देखील येतो असे तो बोलताच तिने देखील फोन कट केला. त्याच दिवशी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास दीपकचा मावस दाजी उमेश दानी याने दीपकला फोन करून कळवले की तुझी बायको मीना ही गौतम बापू आयरी याच्यासोबत पळून गेली आहे. ही ऐकताच दीपकच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला धक्का बसला. त्याने उमेशकडे अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले, तुमचे लग्न ज्या संगीता आयरे हिने जमवून दिले, तिचा भाऊ गौतम बापू आयरे याच्यासोबतच मीना पळून गेली आहे.
तो विवाहित असून त्याला एक मुलगी देखील आहे, तरी ती त्याच्याबरोबर पळून गेली असे सांगून उमेश दानी याने फोन कट केला. हे ऐकून दीपक अस्वस्थ झाला. त्याने ही बाब घरी सांगितली. तेव्हा दुसऱ्या दिवशी रावळगाव येथे मीनाच्या घरी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी दिनांक 23 जून 2025 रोजी दीपक आपल्या परिवारासह रावळगाव येथे मीनाच्या आईवडिलांच्या घरी गेला. तेथे हमरी तुमरीवर येत त्यांच्याशी मीनाच्या आईवडिलांनी भांडण काढले. त्यांना घाणघाण भाषेत शिवीगाळ केली. मीना पळून गेल्याबाबतची मिसिंग तक्रार आम्ही वडनेर पोलीस ठाण्यात दिली आहे अशी माहिती त्यांनी दिल्यावर दीपक व इतर जणांनी वडनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खात्री केली असता तशी तक्रार केल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे दिसताच दीपकने सटाणा पोलीस ठाण्यात मीना व गौतम बापू आयरे या दोघांचे अनैतिक संबंधाची माहिती असताना मला फसवले. उमेश दानी, संगीता बापू आयरे, सासू रंजना नंदू पानपाटील, सासरे नंदू जिप्रू पानपाटील, उमेशचे वडील राजेंद्र दानी, आई पुष्पाबाई राजेंद्र दानी, मीनाचे काका अशोक जिप्रू पानपाटील, बाळू जिप्रू पानपाटील यांनी संगनमत करून मला व माझ्या परिवाराला फसवले. तिच्याकडे दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. घरातील सोने, ऐवज व पैसे लुटण्याच्या हेतूने माझी फसवणूक केली अशी फिर्याद दिल्याने मीनासह अन्य 10 जणांविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान दिनांक 24 जून 2025 रोजी वडनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी पोलीस पथकासह गुजरातमधील अहमदाबाद येथे जाऊन पळून गेलेली नवविवाहिता मीना व तिचा प्रियकर गौतम बापू आयरे या दोघांना पकडून वडनेर पोलीस ठाण्याला आणले. त्यानंतर तिची व तिच्या प्रियकराची वरात थेट सटाणा पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली आणि त्या दोघांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. फसवणूक व चोरीच्या गुन्ह्यात सटाणा पोलिसांनी दोघांना अटक केली, तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये